नमस्कार. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहे नवरात्री स्पेशल भगरीचे आप्पे. तर आज दुसरा दिवस आहे उपवासाचा. तर आज मी बनवणार आहे भगरीचे आप्पे. तर बघा, मी एक मोठी वाटी भगर घेतलेली आहे आणि ही छोटी वाटी अर्धा वाटी साबुदाणा घेतलेला आहे. इथं घेतलेलं आहे थोडंसं दही, इथं घेतलेलं आहे थोडंसं शेंगदाण्याचा कूट, इथं घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि मिरच्या घेतलेल्या आहेत 4-5 हिरव्या. इथे घेतलेला आहे बटाटा, एक मोठा बटाटा घेतलेला आहे आणि साल काढून बारीक तुकडे करून पाण्यामध्ये टाकलेला आहे कारण काळा पडू नये म्हणून. तर चला आता आपण सुरुवात करूया. तर बघा, मी इथं कढई ठेवून घेतलेली आहे आणि गॅस पण ऑन केलेला आहे. तर आपण याच्यात ही भगर टाकून घेऊया आणि साबुदाणा पण आपण हे हलकं गरम करून घेऊया. आणि आपल्याला गॅस आहे ना मध्यम ठेवायचा, लय फुल करायचा नाही. आणि ह्या भगरीला कोणी वरई पण म्हणतं किंवा भात याचा हे पण म्हणता, उपासाचे तांदूळ पण म्हणता. तर आपण आता याला हलकं मस्त असं भाजून घेऊया. तुम्हाला भाजायचं नसेल तर तुम्ही याला रात्री भिजत पण घालू शकता, भगर बाजूला आणि साबुदाणा बाजूला, किंवा एकत्र पण घातलं तरी चालेल. आणि मग सकाळी याला बारीक करून घ्यायचं. तर चला आता आपण याला भाजून घेऊया. तर बघा, हे चांगले हलके असे गरम झालेले आहे. तर गॅस आता आपण बंद करूया आणि एका ताटामध्ये हे काढून याला थंड करून देऊया. तर बघा, हे थंड झालेलं आहे. तर आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण हे थोडं थोडं टाकून बारीक करून घेऊया. याची पावडर बनवून घ्यायची आपल्याला. तर हे बघा, मी पहिले एक भांड्यात बारीक करून घेतलेलं आहे. छोट्याच भांड्यात बारीक करायचं कारण छोट्या भांड्यात लवकर बारीक होतं त्याच्यामुळं. तर हे बघा, असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आणि जे आता उरलेलं आहे ते पण मी असंच बारीक करून घेते आता. तर बघा, हे पीठ आपण आता हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे. तर मी आता हे जे दोनदा बारीक करून घेतलेलं आहे ते मोठ्या भांड्यात काढून घेते कारण ते छोट्या भांड्यामध्ये बसणार नाही. त्याच्यामुळे आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊया मोठ्या. तर बघा, आता आपण हे मोठ्या भांड्यात काढून घेतलेलं आहे. तर याच्यात टाकून घेऊया आता आपण हे जे बटाटा कट करून घेतलेलं आहे छोटं छोटं, ते टाकून घेऊया. तुम्ही किसून पण घेऊ शकता बटाटा. तर आता आपण हे टाकून घेऊया. याच्यात लगेच आपण जे हिरव्या मिरच्या आणि मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं ते टाकून घेऊया आणि दही. तर आता आपण हे परत मिक्सरला मस्त एकजीव करून घेऊया सगळं. तर बघा, मी थोडंसं फिरवून घेतलं आणि त्याच्यामध्ये आता आपण टाकूया 1 वाटी पाणी आणि परत आता फिरवून घेऊया. तर बघा, मी बारीक करून घेतलेलं आहे. तर हे बघा, एकदम मस्त छानपैकी मिक्स करून झालेलं आहे. तर आता आपण हे एका पातेल्यामध्ये किंवा टोकरीमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला हे. तर बघा, मी काढून घेतलेलं आहे. जे भांडं आहे ते भांडं आपण याच्यात थोडंसं अर्धा वाटी पाणी टाकून अजून याला धुवून याच्यामध्ये टाकून घेऊया. तर आता याला मिक्स करून ठेवूया आणि याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घेतलेला होता आपण तो टाकून घेऊ आणि एकजीव करून याला 2-3 मिनटं झाकून ठेवूया. तोपर्यंत याच्यासोबत खाणारी आपण चटणी तयार करून घेऊया. तर बघा, इथं उपवासाची चटणी बनवण्यासाठी घेतलेली आहे मी. इथं 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, वल्लं खोबरं घेतलेलं आहे, इथं घेतलेलं आहे थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे, इथं 5-6 मिरच्या, इथं थोडंसं मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं आणि 1 चमचा साखर. तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. आणि थोडंसं 1 चमचाभर दही असेल तर टाका, दही नसलं तर तुम्ही लिंबाचा रस पण टाकू शकता. तर आता आपण हे बारीक करून घेऊया पाणी टाकून. आता ही बारीक करूया आपण. तर हे बघा, मी बारीक करून घेतलेलं आहे पाणी टाकून. तर आता आपण ही खोबऱ्याची चटणी याच्यात काढून घेऊया आणि हिला तडका देऊया. नाही तडका दिला तरी पण असं खाऊ शकता तुम्ही. तर मी हे बघा, इथं तडक्यासाठी घेतलेलं आहे शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे आणि गरम पण केलेलं आहे. तुम्ही तूप पण वापरू शकता.
तर बघा तेल एकदम कडक झालेलं आहे. तर याच्यामध्ये ना आपण तीळ टाकून घेऊया. आणि तुम्ही जिरे खात असाल तर तुम्ही जिऱ्याचा पण तडका देऊ शकता. तर हे बघा आपला तडका हा तयार झालेला आहे. तर आता आपण ही याच्यावरती टाकून घेऊया. तर हे बघा आपली चटणी तयार झालेली आहे. तर आता आपण आप्पे बनवायला सुरुवात करूया. आपली चटणी तयार आहे. तर बघा आपली चटणी तयार झालेली आहे. तर आता आपण आप्पे बनवायला सुरुवात करणार आहे. तर मी घेतलेला आहे इथं इनो. तर आपण अर्धी पुडी इनो टाकूया आणि त्याच्यावरती आपण थोडंसं पाणी टाकूया आणि मिक्स करून घेऊया. बघा मी आप्याचं भांडं ठेवून घेतलेलं आहे आणि गॅस पण ऑन केलेला आहे. तर आपण याला आता तेल लावून घेऊया. मी शेंगदाण्याचं तेल लावत आहे, तुम्ही तूप पण वापरू शकता. तर बघा आपल्याला थोडं थोडं याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे, फुल नाही करायचं. तर बघा मी याला सगळ्याला तेल लावून घेतलेलं आहे. तर आपण आता याच्यामध्ये हे पीठ टाकून घेऊया. आधी आपण सैच्याने टाकायचं आपल्याला, कारण मधलं लवकर गरम होतं. तर आपण एक चमचा याच्यामध्ये टाकून घेऊया. तर बघा मी सगळे भरून घेतलेले आहे. तर आपण आता याच्यावरती झाकण ठेवूया. तर बघा 1-2 मिनटं झालेले आहे, आपण चेक करूया. तर हे बघा किती सुंदर मस्त अशी जाळी तयार झालेली आहे याला. तर आपण याला थोडंसं तेल सोडूया. तुम्ही लई तेल खात नसाल तर नाही सोडलं तरी पण चालेल. तर आता आपण हे पलटूया. तर बघा किती छान मस्त पलटले गेलेले आहे. तर आता आपण हे सगळे पलटून घेऊया. तर बघा मी सगळे पलटी करून घेतलेले आहे. तर आपण 1 मिनिटभर झाकण ठेवूया आणि खालची बाजू होऊन देऊया. तर बघा 1-2 मिनिटं झालेले आहे. तर आपण आता हे चेक करूया. तर हे बघा आपली खालची बाजू पण झालेली आहे. तर आपण आता हे काढून घेऊया. तर बघा मी ते सगळे काढून घेतलेले आहे. ते आता उरलेलं मिश्रण आहे त्याचे मी आता सगळे बनवून घेते. तर हे बघा मी सगळे आप्पे तयार करून घेतलेले आहे आणि एका ताटामध्ये खाण्यासाठी काढून घेतलेलं आहे. तुम्हाला खोबऱ्या चटणी नसेल करायची तर तुम्ही दह्या पण सोबत खाऊ शकता. तर हे बघा किती सुंदर मस्त आपले जाळीदार आप्पे तयार झालेले आहे भगरीचे. तेच खाऊन आपल्याला कसा कंटाळा येतो उपासासाठी. त्याच्यामुळं हे असे एकदम छान मस्त सोपी आणि एकदम मस्त पद्धत आहे. तुम्ही पण नक्की या नवरात्रात बनवून बघा. तर हे बघा किती मस्त अशी जाळीदार तयार झालेले आहे. हे बघा एकदम मस्तपैकी. तर तुम्ही पण या नवरात्राला नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला ही नवरात्राची रेसिपी कशी वाटली भगरीची आणि साबुदाण्याची नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.